नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्रिएशन. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. एक लहानसं गाव, मातीचा सुगंध आणि शेतामध्ये वाहणारा वारा. त्या गावात राहायचा गणू काका, एक गरीब पण मेहनती शेतकरी. गणू काकाचं घर खूप साधं होतं. कौलारू घर, अंगणात एक आंब्याचं झाड आणि 2 बैल. पण त्यांच्या आयुष्यात एक मोठी अडचण होती, पाणी. गावात पाऊस कमी पडायचा, त्यामुळे पीक वारंवार नाश व्हायची. एक वर्ष तर इतका दुष्काळ पडला की शेतातलं सगळं पीक जळून गेलं. घरात अन्न नव्हतं, पैसे नव्हते. गावातले लोक शहराकडे निघून गेले. गणू काकांनाही सगळे म्हणाले, तुम्ही शहरात जा, काहीतरी काम मिळेल. पण गणू काका शांतपणे म्हणाले, ही माझी जमीन आहे, हिच्यातच माझं भविष्य आहे. त्यांनी हार मानली नाही. रोज सकाळी ते शेतात जायचे, कोरड्या जमिनीवर नांगर फिरवायचे. लोक हसायचे, कोरड्या मातीत काय उगवणार. एक दिवस त्यांनी ठरवलं, शेतात एक विहीर खोदायची. पैसे नव्हते, मदत नव्हती, तरीही त्यांनी स्वतःचं खोदकाम सुरू केलं. दिवसेंदिवस उन्हातान्हात एकटंच काम करत राहिले. पण 5 दिवस गेले, काहीच नाही. 10 दिवस गेले, काही नाही. 15 दिवस गेले, तरीही काही नाही. एक क्षण असा आला की गणू काका थांबले, आकाशाकडे पाहिलं आणि मनात विचार आला की मी चुकीचा तर नाही ना. पण लगेच त्यांनी मातीची एक मूठ हातात घेतली आणि म्हणाले, तुम्हाला कधीच धोका देणार नाही. आणि काय बघतात तर 20व्या दिवशी अचानक जमिनीखालून थोडं ओलसर माती दिसली. त्याच्या डोळ्यात चमक आली. त्यांनी जोरात खोदकामाला सुरुवात केली आणि काही वेळातच पाणी शेतातून विहिरीतून पाणी उगवलं. गणू काकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या पाण्याने त्यांना पुन्हा पीक लावलं. काही महिन्यांनी त्यांच्या शेतात हिरवळ पसरली. ज्वारी, बाजरी, भाज्या सगळं झेलू लागलं. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. जे लोक हसत होते आता म्हणू लागले, गणू काका, तुम्ही आम्हाला शिकवलं की हार मानायची नाही. गणू काका हसले आणि म्हणाले, मेहनत कधी वाया जात नाही, फक्त थोडा वेळ लागतो. त्या दिवसांपासून गावात बदल झाला. लोकांनी विहिरी खोदायला सुरुवात केली, मेहनत केली आणि गाव पुन्हा जिवंत झाले. यातून एकच शिकायला मिळते, कठीण परिस्थिती आली तरी हार मानू नये. चिकाटी आणि मेहनत असेल तर कोरड्या जमिनीतूनही पाणी निघू शकते.